नमस्कार मित्रांनो, आपण 4 जानेवारी आणि 11 जानेवारीला होणारी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी यांच्या स्ट्रॅटेजीबाबत बोलूया. मी माझी स्ट्रॅटेजी सांगेल की ज्याने मी जवळपास 70+ मार्क्स त्यामध्ये घ्यायचो. याचा एक रूल आहे, तो म्हणजे ह्या एक्झामचा अभ्यास शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला ॲक्युरेसी आणि स्पीडने करायचा असतो. तर याच्यामध्ये काही गोष्टी सिंपल गोष्टी आहेत, त्यावर आपण चर्चा करू. तर ही एक्झाम क्लिअर करण्याचा एक गोल्डन रूल आहे, तो म्हणजे जे येतं आहे त्याला परफेक्ट बनवणं. आपण याच गोष्टीवर फोकस केलं पाहिजे, ज्या गोष्टी आपल्याला आता चांगल्या जमत आहेत त्याचंच आपण रिव्हिजन या पिरियडमध्ये केलं पाहिजे. आता या 15 दिवसाचं आपण डिवाईड त्याला आपण 3 सेक्शनमध्ये करू. पहिलं म्हणजे रिव्हिजन, दुसरं म्हणजे PYQ आणि तिसरं म्हणजे मॉक टेस्ट. तर रिव्हिजन आणि PYQ याला आपण एकत्र समजूया. पहिलं म्हणजे रिव्हिजन करताना जो व्यक्ती या 15 दिवसांमध्ये एका दिवशी एकच विषय करेल, तो पुढच्या 2-3 दिवसानंतर तो विषय विसरलेला असतो. म्हणून आपल्याला एका दिवसामध्ये एकच विषय न करता आपल्याला ब्लॉक्स तयार करायचे. म्हणजे आपण काय करू शकतो, तर दिवसाचे समजा आपण 4 ब्लॉक तयार केलेत, तर आपण त्यापैकी एका ब्लॉकमध्ये करंट अफेअर्स करू, दुसऱ्या ब्लॉकमध्ये आपण मॅथ रिजनिंग करू. तर हे कंपल्सरी आपण 15 दिवसामध्ये हे 2 ब्लॉक तर आपण फॉलो करायचे. उरलेल्या 2 ब्लॉक्स आपण कशा करायचे, तर त्यामध्ये GSचा एखादी विषय आणि दुसऱ्या ब्लॉकमध्ये GSचा दुसरा विषय आपण घेऊ शकतो. म्हणजे डेली आपण 4 विषय करणार. त्यामध्ये GSचेच फक्त विषय संपतील आणि 3 दिवस 4 दिवसानंतर नवीन GSचे विषय त्यामध्ये ॲड होतील. मात्र रोज आपल्याला चालू घडामोडी आणि मॅथ रिजनिंग हे आपले कंटिन्यू 15 दिवसापर्यंत राहणार आहेत. आता आपण ज्या पण विषयाचा अभ्यास करणार आहोत त्या विषयासोबत आपल्याला PYQची जोड द्यायची आहे. आपल्याला 2019 पासून 20 पासून किंवा 21 पासून जसं आपल्याला फिजिबल होईल तिथून आपण तर आजपर्यंत जे पण त्या विषयासंबंधी आलेले MPSCला प्रश्न असतील ते आपण याच्यामध्ये अभ्यास करू आणि आपले रिव्हिजन हे PYQच्या जोडीनेच कंप्लीट होणार आहे. तर सर्व विषयांमध्ये आपण PYQ ॲड करणार. त्यानंतर पुढचा पार्ट म्हणजे मॉक टेस्ट. आता मॉक टेस्ट कशी द्यायची, तर आपण एकतर कोणत्याही अकॅडमीचे आपण पेपर घेऊ शकतो, नाहीतर केवळ आयोगाचेच मागच्या 2 वर्ष 3 वर्षाचे आपण पेपर बघू शकतो. मी तरी विशेषतः माझा भर हा जास्तीत जास्त आयोगाच्या पेपरांवर असायचा, कारण अकॅडमीचे पेपरची लेवल वेगळी असते आणि आयोगाचे पेपरची लेवल वेगळी असते. तर आपल्याला आयोगाच्याच पॅटर्नने आणि त्या लेवलने अभ्यास करायचा असतो, त्या लेवलनेच आपल्याला प्रश्न सॉल्व करायचे असतात. म्हणून मी मॅक्झिमम चान्सेस माझे तेच राहायचे की मी आयोगाचेच पेपर त्या शेवटच्या पिरियडला सॉल्व करायचो. तरीही आपल्याला असं वाटलं की अकॅडमीचे पेपर आपण सोडवले पाहिजे, तर यासाठी आपण सुरुवातीला मग 2-3 पेपर अकॅडमीचे सॉल्व करायचे आणि पेपराच्या आधी जे आपण 2-3-4 प्रश्नपत्रिका सोडवणार आहात, तर ते मात्र आयोगाचेच असले पाहिजे. आता ही परीक्षा जी आहे ही तुम्हाला एखादी टॉपिक किंवा एखादी विषय तुम्ही त्यामध्ये किती मास्टर आहात किंवा तुम्हाला किती चांगल्या प्रकारे तो येतो याची ही एक्झाम नाहीच आहे. खरं तर परीक्षेच्या दिवशी पेपरामध्ये एखादी प्रश्न हा तुम्ही किती चांगल्या प्रकारे सॉल्व करतात याची ही एक्झाम आहे. म्हणून एखादी टॉपिकवर मास्टर होण्यापेक्षा आपण मॉक टेस्ट सॉल्व करण्याचा उद्देश आपला तोच आहे की आपल्याला ह्या 60 मिनटं न धरता आपण 58 मिनटं किंवा 55 मिनटामध्ये तो पूर्ण पेपर, त्यातले प्रत्येक प्रश्न किती चांगल्या प्रकारे सॉल्व करतो, ही खरी एक्झामची डिमांड आहे. आणि त्यासाठी सर्वात चांगला हत्यार असतो तो म्हणजे एलिमिनेशन टेक्निक, आणि ती आपल्याला केवळ मॉक टेस्टने येते. म्हणून ह्या पिरियडमध्ये या 15 दिवसामध्ये आपण जे मॉक टेस्ट सॉल्व करणार आहे त्यामध्ये तुम्ही प्रयत्न करा की एक चांगल्या प्रकारे आपण एलिमिनेशन टेक्निक लावू शकू, किंवा आपल्याला प्रश्न प्रॉपर पद्धतीने वाचणे, ऑप्शन एक चांगल्या पद्धतीने वाचणे आणि त्यानंतरच त्याला योग्य प्रकारे OMR शीटवर टिक करणे, याची एक चांगली पद्धत आपण ह्या 15 दिवसामध्ये लावून घ्यायची आणि त्याचाच फायदा आपल्याला ओव्हरऑल मार्क्स इम्प्रूव्हमेंटमध्ये होईल. आता आपण एक ओव्हरऑल स्ट्रॅटेजी सांगितल्यानंतर आता आपण सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी सांगू. तर सर्वात पहिले आपण चालू घडामोडी या विषयावर बोलूया. चालू घडामोडी हे जवळपास आपण 1 वर्षाचं, जास्तीत जास्त 1.5 वर्षाचं आपण वाचतो. मॅगझिनमध्ये आधी त्या टॉपिकवर वर टायटल दिलेलं असतं आणि नंतर त्याचं पूर्ण डिटेल तिथे एक्सप्लेनेशन असतं.
तर या टायमामध्ये शेवटच्या 15 दिवसामध्ये आपल्याला फक्त ते वरचं जे टायटल दिलेलं आहे तेच वाचायचं आहे. आणि जर त्या टायटलच्या खाली जो पण टॉपिक आपण एक्सप्लेन केलेला असतो त्याच्यामध्ये आपण जर स्वतः काही हायलाईट पॉईंट्स केलेले असतील तर तेवढंच आपल्याला वाचायचं आहे. म्हणजे आपल्याला डिटेल पूर्ण एखादी घडामोडी वाचायची नाही आहे. आता ह्यावेळी फक्त आपल्याला ती हायलाइटेड टॉपिक्स फक्त आपल्याला वाचायचं आहे. याने आपलं 1 वर्षाचं करंट केवळ 2 ते 3 दिवसांमध्ये कव्हर होईल. आता दुसरा विषय आहे भूगोल. भूगोल या विषयाचा शेवटच्या 15 ते 20 दिवसामध्ये अभ्यास करताना आपण कन्सेप्च्युअल पार्ट कधी वाचत नाही. त्याला खूप कालावधी लागतो. या 15-20 दिवसांमध्ये आपण फक्त फॅक्च्युअल डेटा त्यातला वाचतो. उदाहरणार्थ लोकसंख्या हा टॉपिक. भूगोलामध्ये लोकसंख्या टॉपिकमध्ये तुम्ही बघणार तर खूप फॅक्ट्स आहेत. आणि हे फॅक्ट्स आपण जेव्हा अनेक वेळा वाचतो तर ते खूप वेळा आपण काही कालावधीनंतर 1 महिन्यानंतर 1.5 महिन्यानंतर ते विसरतो. म्हणून पेपराच्या आधी आपल्याला ह्या अशा फॅक्च्युअल डेटांवरती अभ्यास करायचा असतो. म्हणून भूगोलामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत की ज्याच्यामध्ये फॅक्ट्स दिलेले आहेत. काही टॉपिक हे खूप जास्त फॅक्ट्सवाले आहेत. जसं मी सांगितल्याप्रमाणे लोकसंख्या हा टॉपिक. तर काही टॉपिकमध्ये मात्र कमी फॅक्ट्स आहेत. पण जितके पण असतील फॅक्ट्स तेही महत्त्वाचे आहेत. म्हणून भूगोलाची रिव्हिजन आता फक्त फॅक्च्युअल डेटावर करायची. पुढचा विषय आहे पॉलिटी. पॉलिटीमध्ये 2 सब टॉपिक आहेत. ते म्हणजे कोर पॉलिटी आणि दुसरा पंचायत राज. तर मी शेवटच्या दिवसांमध्ये पूर्ण पॉलिटी कधी वाचला नाही. तर आपण शेवटी फक्त पॉलिटीमध्ये असणारे आर्टिकल्स, त्यानंतर आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे असणारे पार्ट्स आणि त्याच्यामध्ये दिलेल्या वेगवेगळ्या अनुसूच्या ह्या विशेषतः पाठांतर करायचो. कारण हा फॅक्च्युअल डेटा त्यामध्ये आहे. हा आपल्याला खूप वेळा आपली जम्बलिंग होते आणि एकदम इझी प्रश्न आपला चुकतो. म्हणून शेवटच्या टायमाला फक्त हेच वाचायचं. त्या व्यतिरिक्त पॉलिटीमध्ये सर्वच टॉपिकवरती शेवटच्या 3 ते 4 वर्षापूर्वीपासूनचे जे PYQ असतात ते रिवाईज करायचं. याच्याने आपल्याला तो टॉपिक लगेच रिवाईज होतो. म्हणून आपण 2019 पासून तर आजपर्यंत त्या टॉपिकवर आलेल्या प्रश्नांचा आपण अभ्यास करू शकतो. तर पुढचा विषय आहे इतिहास. आता शेवटच्या 15-20 दिवसामध्ये मी इतिहासाचा अभ्यास हा वेगळ्या मार्गाने करायचो. कारण इतिहास हा असा विषय आहे की याची रिव्हिजन विशिष्ट प्रकारे होत नाही. त्याला आपण फक्त PYQच्या मार्गानेच अभ्यास करू शकतो. हा इतका मोठा याचा सिलेबस आहे की आपण याचे विशिष्ट टॉपिक काढू शकत नाही. म्हणून सर्वच टॉपिकवरती जे काही मागच्या 4-5 वर्ष, उदाहरणार्थ 2019 पासून जर आपण PYQ बघितले आणि त्याचं जर आपण एकच वेळेस रिव्हिजन केलं तर हा विषय खूप चांगल्या प्रकारे आपला होतो. तर आपण PYQचा तिथे अभ्यास करायला पाहिजे. पुढचा विषय तो आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्समध्ये शेवटच्या दिवसांमध्ये फक्त भारताचा आणि महाराष्ट्राचा बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे हे 2 आपल्याला भारताचे 2 आणि महाराष्ट्राचे 2 असे आपल्याला वाचायचे असतात. याच्यामध्ये पूर्ण डिटेल न वाचता त्याचे जर नोट्स आपल्याला वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलवर आलेले असतात तर ते वाचले पाहिजे. कारण इकॉनॉमिक्समध्ये विशेषतः जो करंटचा डेटा येतो, एखादी योजना नवीन सुरू झालेली असेल तर त्या संबंधीची माहिती किंवा मागे एखादी विषय चालू झालेला असेल किंवा एखादी योजना चालू झाली असेल तर त्याचं आताच्या 1 वर्षामध्ये, 2 वर्षांमध्ये, 3 वर्षामध्ये इम्प्लिमेंटेशन काय झालेलं आहे याचा डेटा या दोघं बजेटमध्ये आणि इकॉनॉमिक सर्वेमध्ये दिलेला असतो. तर या शेवटच्या दिवसामध्ये आपण या गोष्टींवर भर दिला पाहिजे. पुढचा विषय आहे सायन्स. सायन्स हा जवळपास इतिहासासारखाच विषय आहे. खूप मोठा याचा सिलेबस आहे. काय वाचावं काय नाही वाचावं हे आपल्याला कळत नाही. तर याच्यामध्ये आपण 2 भाग करू शकतो. पहिला म्हणजे फिजिक्समधील फक्त न्यूमेरिकल्स ज्या येतात त्यासंबंधी 10वीच्या वर्गापर्यंत जे पण फॉर्म्युलेज आपल्याला पुस्तकात सापडतील तर ते फॉर्म्युलेज आपण रिवाईज करायचे आणि त्या फॉर्म्युलेजनुसार काही न्यूमेरिकल्स सॉल्व करून बघायचे. आणि दुसरं म्हणजे विज्ञानाचा आतापर्यंत आपण जो अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये ज्या टॉपिक्सवर आपली कमांड आहे त्याचंच फक्त रिव्हिजन करायचं. जे टॉपिक्स आपल्याला तितके समजत नाही ते टॉपिक्स आता ह्यावेळी करायचे नाही. कारण हा वेळ समजायसाठी नाही, हा फक्त आता पाठांतरासाठी जे अभ्यास केलं आहे त्याचंच रिव्हिजन करायसाठी आहे. म्हणून विज्ञानाचा तो टॉपिक त्या सेक्शनमधले ते टॉपिक की ज्याचा आपला चांगलं कमांड आपली त्याच्यावर आहे तेच फक्त आता रिवाईज करायचे. शेवटचा टॉपिक तो म्हणजे मॅथ आणि रिजनिंग. हा सर्वात चांगला आणि सर्वात चांगले मार्क्स देणारा विषय आहे.
आपली रँक जी मेन्समध्ये डिसाईड होते आणि आपली प्री क्लिअर होण्यासाठी जे मार्क्सचा जो आपल्याला गॅप असतो तो पूर्ण करण्यासाठीचा विषय फक्त म्हणजे मॅथ अँड रिझनिंग. याच्यामध्ये आपण आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतो. तर शेवटच्या या 15-20 दिवसामध्ये काय करायचं की प्रत्येक टॉपिक्सवर जे 5-5 प्रश्न काढायचे. इझी टू मीडियम, मीडियम टू हार्ड आणि हार्ड अशा टाईपचे 5 प्रश्न काढायचे आणि हे 5 प्रश्न प्रत्येक टॉपिकवरचे आपण सॉल्व करायचे. या आजपासून आपण परीक्षेच्या 1 दिवसाआधीपर्यंत हे सर्व टॉपिक्स रोज आपण सॉल्व करायचे, जेणेकरून आपल्या याच्यात चांगली रिव्हिजन होते. आणि मॅथ रिझनिंगमध्ये आवश्यक गोष्टी असते ती म्हणजे ॲक्युरेसी आणि स्पीड. तर हे प्रश्न सॉल्व करताना ह्या दोघं गोष्टी आपल्या लक्षात असल्या पाहिजे. आता आपण जी काही स्ट्रॅटेजी फॉलो करतो आहे, मी जी सांगितली किंवा तुम्ही स्वतःची काही बनवली असेल, तर ही स्ट्रॅटेजी फॉलो केल्यानंतर पेपरला गेल्यावर पेपर अवघड येऊ किंवा सोपा येऊ हा पुढचा विषय असतो. मात्र या पूर्ण दिवसांमध्ये म्हणजे आपल्या प्रिपरेशन फेजमध्ये आपण जी स्ट्रॅटेजी फॉलो केली आहे किंवा ज्या पुस्तक वाचलेलं आहे, जी नोट्स वाचलेली आहे, आपला त्यावर विश्वास असला पाहिजे. कारण एखादी पुस्तक, विशिष्ट प्रकारचं पुस्तक किंवा विशिष्ट नोट्स, एखादे अकॅडमीचे नोट्स किंवा पुस्तक असेल, याच्याने रिझल्ट येत नाही. तर रिझल्ट येतो आपण जेही वाचतं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून त्याची अंमलबजावणी केलेली असेल तर. कारण मी स्वतः अनेक ब्रँड्सचे पुस्तक न वाचता खूप वेळा लोकल नोट्स वाचलेले आहेत आणि माझा रिझल्ट आलेला आहे. तर त्यामुळे तुम्ही फक्त तुमची स्ट्रॅटेजी प्रॉपर बनवल्यानंतर ती फॉलो करा. परत त्याच्यावर जास्त विचार करू नका आणि पेपरच्या दिवशी निवांत पेपर द्या. तर सर्वांना या पेपरासाठी ऑल द बेस्ट. नक्कीच आपला चांगला रिझल्ट येईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.